संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेवकांनी भाजपासोबत जाण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी घेतले असा गंभीर आरोप केला। त्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी प्रत्युत्तर दिले। देशपांडे यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी केले। शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काँग्रेसच्या संपर्कात होतो। भाजपासोबत जायचे असते तर काँग्रेससोबत चर्चा केलीच नसती, पण काँग्रेसने आमचा वारंवार अपमान केला। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, तोही शेवटच्या क्षणी। आम्हाला भाजपासोबत युती करायची असती तर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून केली असती, रस्त्यावर नाही। त्यामुळे देशपांडे यांनी आरोप करताना विचार करावा, असा इशारा गिरे यांनी दिला। 1-2 दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। मी संदीपजी देशपांडे यांना, मनसेचे नेते आहे, यांना मी एकच विनंती करतो का त्यांनी जे आज चंद्रपूरबद्दल म्हणजे इथून बसून 1000 किलोमीटर दूर आज जे बसून आहे, त्यांचे जे सूत्र आहे त्या सूत्रांना त्यांनी मनास विचारून नाही का ते सिद्ध करावं का 1-1 कोटी रुपये कोणत्या आधारावर कुठे मिळाले म्हणून। हा जो विषय झाला चंद्रपूरच्या जनतेला पूर्ण माहिती आहे। हा अपमान ज्या प्रकारे आमचा काँग्रेसने केला, सकाळी 10:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या दरवाजात बसून होतो। सकाळी 10:30 पर्यंत त्यांनी आम्हाला कुठेही शिवसैनिकाला जागा देणार नाही त्यांची भूमिका ठेवली। त्याच्यामुळे अगर हा कोटी रुपयाचे ते बोलून राहिले, अगर तो विषय असता तर रस्त्यावर उभं राहून आम्ही ते सिग्नेचर केल्या नसत्या। जे स्टॅम्प पेपरवरती एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून हा सगळा काही जो आज युती झाली भाजप सेनाची, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून ठरली असती, रस्त्यावर बसून ठरली नसती। एक त्यांना समजून घ्या, हा जो आम्ही काल युती केली तो जो मनातला राग होता, आमचा जो अपमान होता, जो काँग्रेसने वारंवार आमच्यापासून निवडणुकीची आताच नाही, जो निवडणुकीनंतर नगर परिषद बसून असू द्या, आमचे पदाधिकारी आमचे उमेदवार युती तरी बोलवून त्यांनी ज्या प्रकारे प्रवेश करून घेतला घुगुस नगर परिषदमध्ये, आमच्या शहर प्रमुखाचा प्रवेश करून घेतला, याचा हा रोष होता। आम्ही वारंवार विनंती केली काँग्रेसच्या नेत्यांकडे, विजू वरट्टीवार, सुनील भाऊ केदार साहेब, आम्ही यांच्या संपर्कात वारंवार होतो। यांना आम्ही वारंवार विनंती करतो। आम्ही 11 लोक आम्ही सोबत होतो आणि त्यांना सांगितलं होतं का आमच्या गटाला तुम्ही महापौर करा, आम्ही दोडे बंधू करू, आम्हाला काँग्रेस सोबतच राहायचं आहे। परंतु त्यांनी कुठेही आम्हाला जागा दिली नाही, आमचा अपमान केला का तुमची गरज नाही, तुमच्या विनाही आमच्या सत्ता बसू शकते। त्या कारणाने हा उद्रेक होता। आपण टीव्ही बघा, देशपांडे समाज सांगतो, आपण टीव्ही बघा। मी विजू वरट्टीवारच्या घरून 11 वाजताचा हाऊस असताना, सभा असताना 10:30 पर्यंत तिथे बसून होतो। 10:30 पर्यंत त्यांच्यापर्यंत काँग्रेससोबत चर्चा करत होतो। कधीपर्यंत चर्चा करायची? मी एकच विनंती करतो, त्यांनी हे सगळं सिद्ध करावं। जे आरोप केला त्यांनी सिद्ध करावा। 1-1 कोटी रुपये घेतले, अन्यथा पूर्ण महाराष्ट्राची चंद्रपूर जनतेची माफी मागा। आमच्या शिवसैनिकाचा रोष आहे, अपमान जो त्याने केला, आता कमीत कमी तुम्ही तरी आमचा अपमान नको करा। तुम्ही तरी आमच्या शिवसैनिकाची भावना समजा का साधारण कार्यकर्ते आम्ही जमिनीवर राहून काम निवडणूक लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही या काँग्रेसच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढलो, भाजपच्या विरोधात मी लढलोच असेल, पण काँग्रेसने सुद्धा आम्हाला सोबत घेतलं नाही। म्हणून हा रोष हा सामान्य शिवसैनिकाचा होता। त्याच्यामुळे हे बोलताना त्यांनी विचार करून करावा आणि त्यांनी सिद्ध करावा। मी जिल्हा प्रमुख नाता नाही आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांनी आत्ता नगरसेवकाचे पूर्ण त्यांनी सिद्ध केला तर सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देतो, नाही तर त्यांनी स्वतःच्या आपल्या प्रवक्ता पदाच्या जे काही पद आहे त्यांच्या मनसेचा त्यांनी तो राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।